असं म्हणतात ना की राजकारणात फक्त काम करून चालत नाही, तिथे डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर किंवा गुळाचा खडा ठेवावा लागतो. पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे तुमचं काम कितीही मोठं असलं किंवा असू द्या तरी दिल्लीच्या तख्ताला जर तुमच्या लोकप्रियतेची धास्ती वाटू लागली ना, तर तुमचे पंख कसे आणि कधी छाटले जातील याचा नेम राजकारणात कधीच नसतो. होय, आपण बोलतोय देशाचे हायवेमॅन म्हटले जाणारे, ज्यांच्या कामाचं कौतुक थेट विरोधकही संसदेत बाकडं ठोकून करतात, त्या नितीन जयराम गडकरी यांच्याबद्दल. गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आणि भाजपाच्या अंतर्गत गोटात एकच चर्चा अत्यंत वेगाने सुरू होती. नितीन गडकरींना साईडलाईन केलं जातंय का? पण आजचा आपला प्रश्न फक्त एवढाच नाहीये. आज आपण थेट विषयाच्या मुळाशी जाणार आहोत. आपला आजचा विषय आहे गडकरी कसे काय गंजले. जे पहिले एवढे गाजले होते ते कसे काय गंजले आणि त्यांना कुणी गंजवलं. 2024च्या आधी ज्या नेत्याला नरेंद्र मोदी नंतर थेट पंतप्रधान पदाचा प्रबळ दावेदार मानलं जात होतं, तोच नेता आज दिल्लीच्या वर्तुळात इतका एकाकी कसं काय पडला? आणि ही कोंडी नेमकी कोणी केली? ती पक्षाबाहेरच्या शत्रूंनी केली की स्वतःच्याच पक्षातील अंतर्गत चाणक्यांनी केली? संपूर्ण क्रोनॉलॉजी आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सत्य पे सत्ताला आत्ताच सबस्क्राईब करा. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. गडकरींना गंजवण्याचा किंवा गंडवण्याचा हा खेळ आजचा किंवा कालचा नाहीये. याची पहिली आणि सर्वात मोठी स्क्रिप्ट लिहिली गेली होती ती 2013 मध्ये, जेव्हा नितीन गडकरी हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. नागपूरच्या संघ मुख्यालयाचा त्यांच्या पाठीवर थेट आशीर्वाद होता आणि 2014च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे नेतृत्व कोण करणार यामध्ये गडकरींचे नाव अगदी पुढे होतं. त्यांना पक्षाच्या अध्यक्ष म्हणून दुसरी टर्म मिळणं हे 100% फिक्स मानलं जात होतं. पण नेमकं गडकरींची दुसरी टर्म जाहीर होणार त्याच वेळी दिल्लीच्या मीडियामध्ये एकच वादळ उठलं, पूर्ती घोटाळा. आता गडकरींच्या पूर्ती उद्योग समूहावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. आयकर विभागाच्या धाडी पडल्या, ईडीच्या धाडी पडल्या. गंमत बघा, विरोधकांपेक्षा जास्त पक्षांतर्गत विरोधकांनीच या मुद्द्याला दिल्लीत हवा दिली. परिणाम काय झाला तर गडकरींना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांची दुसरी टर्म हुकली आणि ती माळ पडली राजनाथ सिंह यांच्या गळ्यात. हा गडकरींवर झालेला सगळ्यात पहिला सर्वात मोठा संघटनात्मक घाला होता. तिथूनच पुढे 2014च्या निवडणुकींसाठी नरेंद्र मोदींचा चेहरा पंतप्रधान पदासाठी समोर आणला गेला. म्हणजे ज्या गडकरींचे पंख 2013 मध्ये पहिल्यांदा छाटले गेले होते त्यामध्ये किंवा त्यामागे दिल्लीतलं एक फार मोठं अंतर्गत राजकारण होतं. त्याचे बळी गडकरी ठरले. 2014 मध्ये केंद्रामध्ये मोदी सरकार सत्तेत आलं होतं. गडकरींना दिल्लीत मंत्रिपद मिळालं, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, सोबतच जहाज बांधणी, जलसंपदा आणि नदी विकास अशी वजनदार खातीही त्यांच्याकडे देण्यात आली. 2014 ते 2019 हा काळ नितीन गडकरींचा हायवेमॅन बनण्याचा काळ होता. गडकरींची सगळीकडे वाहवा चालू होती. या काळात गडकरींनी कामाचा असा काही धडाका लावला होता की संपूर्ण देश अचंबित झाला. दिवसाला 30-30 किलोमीटरचे हायवे बनू लागले होते. काश्मीर ते कन्याकुमारी रस्त्यांचे जाळे विणले गेले. गडकरींची इमेज परफॉर्मिंग मिनिस्टर म्हणून अशी तयार करण्यात आली किंवा तयार झाली देखील होती. पण गडकरी फक्त कामापुरते मर्यादित नव्हते. ते दिल्लीच्या दरबाराला न झुकणारे नेते होते. त्या काळात गडकरी आणि अमित शहा मोदी यांच्या जोडीत यांच्यात एक सुप्त असा संघर्ष सुरू होता आणि तो पाहायला देखील मिळत होता. गडकरी हे सरळ बोलणारे नेते होते. 2018 ते 2019च्या काळात गडकरींनी काही अशी वक्तव्य केली जी थेट दिल्लीच्या नेतृत्वाला झोंबणारी होती. नेत्याने एक स्वप्न दाखवू नयेत, जे पूर्ण करता येतील तेच आश्वासनं द्यावीत, नाहीतर जनता बदलून काढते. जर खासदार किंवा आमदार अपयशी ठरत असेल तर त्याची जबाबदारी पक्षाच्या अध्यक्षाने घेतली पाहिजे. हे त्यांचे टोमणे कुणासाठी होते हे समजायला कोणा ज्योतिषाची गरज पडणार नव्हती. 2018 मध्ये जेव्हा भाजपचा 3 राज्यात पराभव झाला तेव्हा गडकरींनी थेट नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. एवढंच नाही तर 2019च्या निवडणुकीपूर्वी जर भाजपाला पूर्ण बहुमत मिळाले नाही तर नितीन गडकरी हे एनडीएचे सर्वमत पंतप्रधान असतील याची चर्चा दिल्लीच्या ल्युटियन झोन मध्ये रंगू लागली होती. कारण गडकरींचे संबंध शरद पवारांपासून ते अगदी काँग्रेस नेत्यांपर्यंत सगळ्यांशी सलोख्याचे होते. पण हीच लोकप्रियता त्यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरली. 2019 मध्ये चित्र बदललं. पुन्हा एकदा प्रचंड बहुमत मिळालं आणि यावेळी दिल्लीच्या समीकरणात एक मोठा भूकंप झाला. तो भूकंप म्हणजे अमित शहा यांची केंद्रीय मंत्रिमंडळात गृहमंत्री म्हणून झालेली ग्रँड एंट्री. राजकारणात एक अदृश्य पॉवर हायरार्की असते. पंतप्रधान
पदानंतर गृह, अर्थ, संरक्षण आणि परराष्ट्र ही टॉपची 4 खाती मानली जातात. गडकरी एवढे ज्येष्ठ नेते, माजी राष्ट्रीय अध्यक्ष, एवढं मोठं काम, पण 2019च्या मंत्रिमंडळात त्यांना या टॉप 4 खात्यांपैकी एकही खातं मिळालं नाही. उलट त्यांच्याकडची जलसंपदा आणि जहाज बांधणी यासारखी महत्वाची खाती काढून घेण्यात आली. त्यांच्याकडे राहिलं काय तर फक्त रस्ते आणि महामार्ग मंत्रालय. हे का केलं गेलं? कारण दिल्लीच्या चाणक्यांना हे चांगलंच ठाऊक होतं की गडकरींचे पंख जर आत्ताच कमी केले नाही तर भविष्यात ते मोठे आव्हान ठरू शकतात. आणि इथूनच गडकरींना पक्षात हळूहळू आणि अत्यंत पद्धतशीरपणे साईडलाईन करण्याचा, म्हणजेच त्यांना गंजवण्याचा दुसरा टप्पा सुरू झाला. नितीन गडकरींना सर्वात मोठा आणि जाहीर धक्का बसला तो ऑगस्ट 2022 मध्ये. भाजपाचे सर्वोच्च निर्णय घेणारे मंडळ, ज्याला आपण संसदीय मंडळ, पार्लिमेंटरी बोर्ड किंवा केंद्रीय निवडणूक समिती म्हणतो, तिची पुनर्रचना करण्यात आली आणि या समितीतून नितीन गडकरी यांचं नाव थेट वगळण्यात आलं होतं. हा धक्का संपूर्ण राजकीय विश्वासाठी सुन्न करणारा होता. भाजपाचा एक नियम राहिलेला होता की जे पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांना संसदीय मंडळात आदराने स्थान दिलं जात होतं. मग गडकरींना का काढलं गेलं? दिल्लीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गडकरींची तीच सवय, म्हणजे मनात येईल ते स्पष्ट आणि बिनधास्त बोलणे, त्यांच्या अंगलट आली होती. ते अनेकदा जाहीर कार्यक्रमात म्हणायचे, आजचं राजकारण हे फक्त सत्तेसाठी सुरू आहे. कधी कधी मला वाटतं की मी राजकारण सोडून द्यावं. विरोधी पक्ष गडकरींच्या या वक्तव्यांचा वापर करून मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करायचा. शेवटी नागपूरच्या संघ मुख्यालयाच्या सहमतीनेच हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा रंगली होती. पक्षाने गडकरींना स्पष्ट संदेश दिला की तुम्ही कितीही मोठे असाल पण पक्षाच्या चौकटीपेक्षा मोठे नाही आहात. आणि त्याच वेळी महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीसांना त्या समितीत स्थान देऊन दिल्लीने गडकरींना त्यांच्याच होम ग्राउंडवर शह दिला होता. गडकरींचे सर्वात मोठे बलस्थान काय? त्यांचे काम, त्यांची क्लीन इमेज आणि शेतकऱ्यांविषयी असलेली त्यांची कळकळ. पण 2024च्या लोकसभा निवडणुकींच्या आसपास गडकरी ज्या मुद्द्यांवर उभे होते, नेमके त्याच मुद्द्यांवर त्यांना घेरण्यात आलं होतं. गडकरींनी गेल्या काही वर्षात देशात एक नवीन अजेंडा राबवला, तो म्हणजे इथेनॉल. पेट्रोलला पर्याय म्हणून इथेनॉल आणायचं, जेणेकरून शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला भाव मिळेल, असा त्यांचा हेतू होता. आता तो किती प्रामाणिक हेतू होता हे तर मलाही सांगता येणार नाही. पण त्यांनी E10, E15 आणि E20 पेट्रोल आणलं. पण अचानक काय झालं? वाहन चालकांमध्ये आणि सोशल मीडियावर एक लाट पसरली. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे गाड्यांचे इंजिन खराब होत आहेत. लोकांनी सोशल मीडियावर गडकरींना ट्रोल करायला सुरुवात केली. त्यातच विरोधी पक्षांनी गडकरींच्या मुलाच्या इथेनॉल कंपन्यांशी असलेल्या संबंधांवरून थेट आरोप प्रत्यारोप सुरू केले. दुसरीकडे जो रस्ते विकास गडकरींचा USP म्हणजेच युनिक सेलिंग प्रपोजिशन होता, त्यालाही ग्रहण लागलं. नव्या कोऱ्या महामार्गांना खड्डे पडल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. मोठा गाजावाजात उद्घाटन केलेल्या एक्सप्रेसवेवर भरमसाठ टोल वसुलीवरून सर्वसामान्य जनता संतप्त होत होती. इथे क्रोनॉलॉजी समजून घ्या. जी टीका पूर्वी विरोधकांवर किंवा थेट पंतप्रधान यांच्यावर व्हायची, ती टीका आता थेट वैयक्तिकरित्या नितीन गडकरी यांच्यावर होऊ लागली होती. त्यांची हायवेमॅन ही इमेज लोकांच्या मनात डागळण्याचा हा एक प्रयत्न होता आणि त्यामध्ये ते पूर्णपणे घेरले गेले. आता मुख्य प्रश्नाकडे वळूया. गडकरींना नक्की गंजवलं कोणी? दिल्लीच्या राजकारणात सध्या एकच गटाची संपूर्ण हुकुमशाही चालते. तो गट म्हणजे मोदी शहा यांची जोडी. या जोडीला पक्षात असा कोणताही नेता नको आहे ज्याचा स्वतःचा वेगळा जनाधार असेल किंवा ज्याच्या पाठीवर संघाचा स्वायत्त वरदहस्त असेल. गडकरी हे अशा मोजक्या नेत्यांपैकी आहे जे मोदींच्या प्रभावाशिवाय स्वतःच्या हिमतीवर निवडून येतात आणि स्वतःचे स्थान टिकून देखील ठेवतात. पश्चिम बंगाल असो, बिहार असो, राजस्थान असो किंवा गुजरात, आज प्रत्येक राज्यात अमित शहा यांच्या मर्जीतले मुख्यमंत्री आणि नेते बसवले गेलेत. पण महाराष्ट्रात नितीन गडकरी हे अजूनही एक स्वतंत्र बेट म्हणून उभे आहेत किंवा त्यांचं कामही तसंच चालतं. म्हणूनच संघ आणि भाजपामधील अंतर्गत शक्ती संतुलनात गडकरींचे महत्व कमी करण्याचे हे दिल्लीतील नव्या शक्तींचे केंद्रस्थानी अत्यंत गरजेचे होते. गडकरींना कोलॅप्स करण्यामागे कोणतीही खुली लढाई नव्हतीच, तर ती एक स्लो पॉइझनिंग सारखी राजकीय रणनीती होती. आधी खाती कमी करा, मग सर्वोच्च कमिटीतून बाहेर काढा, मग त्यांचा होम ग्राउंडवरच दुसऱ्या नेत्याला म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना ताकद द्या आणि शेवटी त्यांच्याच मंत्रालयातील त्रुटीवरून त्यांना जनतेसमोर उघड पाडा. आता आपण आजच्या घडीला येऊन उभे राहिलो आहोत. सध्या दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची म्हणजेच कॅबिनेट रिशफलची जोरदार चर्चा सुरू आहे आणि या फेरबदलात सर्वात मोठी टांगती तलवार कुणावर असेल तर ती म्हणजे नितीन गडकरी यांच्यावर. दिल्लीतल्या राजकीय कॉरिडॉरमध्ये 2 शक्यता वर्तवल्या जात आहेत. पहिली शक्यता, गडकरींचे रस्ते आणि महामार्ग मंत्रालय काढून घेऊन त्यांच्याकडे एखाद्या
बिनमहत्वाचं खातं दिलं जाईल, किंवा दुसरी अशी की अत्यंत धक्कादायक अशी शक्यता आहे, त्यांना मंत्रिमंडळातून पूर्णपणे डिच्चू देऊन सरळ मार्गदर्शक मंडळाचा रस्ता दाखवला जाईल. ज्या मार्गदर्शक मंडळात लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी सारखे ज्येष्ठ नेते होते आणि तिथे जाऊन ते किती शांत बसून काम करत होते हे तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाहीये. फक्त 2 वर्षापूर्वी ज्या माणसाला देशाचा पुढचा पंतप्रधान म्हणून पाहिलं जात होतं, त्या माणसाला आज स्वतःचे मंत्रिपद टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. ही राजकारणाची सगळ्यात मोठी क्रूरता म्हणावी लागेल. नितीन गडकरी गंडवले गेले कारण त्यांनी राजकारणातल्या एका हुकुमी चौकटीत स्वतःला बसून घेतलं नाही. ते स्पष्ट बोलत राहिले, ते सगळ्या पक्षाच्या नेत्यांशी मंत्री ठेवत राहिले आणि हीच गोष्ट दिल्लीच्या नव्या दरबाराला खटकत राहिली. आता एक प्रश्न मी तुम्हाला विचारते की तुम्हाला काय वाटतं, नितीन गडकरी यांचं मंत्रिपद खरोखरच काढलं जाईल का किंवा काढून घ्यावं का? आणि गडकरींना या स्थितीत आणून ठेवण्यामागे नेमका कोणाचा हात आहे? तुमची रोखोक मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, कारण त्यामुळेच कळतं की महाराष्ट्र काय विचार करतोय. आणि अशाच विश्लेषणासाठी बघत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. हे एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107.